नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात शनिवारी सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या दत्त जयंतीची तयारी पूर्ण झाली आहे। दत्त देवस्थान आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी उपाययोजना करण्यात आल्या। दत्त महाराजांची राजधानी असणाऱ्या नृसिंहवाडी येथे 14 डिसेंबर शनिवारी दत्त जयंती सोहळा संपन्न होणार आहे। या सोहळ्यासाठी दत्त देवस्थान आणि ग्रामपंचायत पोलीस प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे। ग्रामपंचायतीच्या वतीने वाहतुकीचे नियोजन, भाविकांसाठी 4 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। यामध्ये श्री चिमासाहेब जगदाळे कॉलेज, नृसिंहवाडी औरवाड पुलाजवळ, माहेश्वरी मंगल कार्यालयाजवळ व्यवस्था करण्यात आली। भाविकांसाठी सर्व सोयी सुविधा करण्यात आल्याचं सरपंच चित्रा रमेश सुतार, धनाजीराव जगदाळे, उपसरपंच रमेश मोरे, ग्रामविकास अधिकारी SP कांबळे यांनी सांगितलं। यावेळी ग्रामपंचायत सदस्य चेतन गवळी, तानाजी निकम, अमोल विभूते, विद्या कांबळे, मंगल खोत, अनघा पुजारी, पूनम जाधव यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी नियोजन करण्यात आलंय। दत्त देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी ही दर्शन रांग व्यवस्था, पिण्याचं पाणी, महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी, सचिव संजय पुजारी यांनी सांगितलं। दत्त जयंतीबाबत प्रशासनाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक समीर सिंह साळवी, तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी ग्रामपंचायत आणि देवस्थानची एकत्रित बैठक घेऊन आढावा घेतला। यावेळी प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आल्या। दत्त जयंती दिवशी शनिवारी शिरोळ कुरुंदवाड मार्गावर ऊस वाहतूक बंद करण्याच्या सूचना साखर कारखान्यांना देण्यात आल्या। यावेळी व्यापारी पदाधिकारी उपस्थित होते। पार्किंगचे ट्रॅक आखून घेतलेले आहेत, त्यानंतर पाणी पुरवठ्याचा आणि त्याच्या स्वच्छतेच्या दृष्टीनं पाण्याच्या टाक्या साफ करून घेतलेल्या आहेत। पाण्याचा तिकडचे जे मोठे फिल्टर हाऊस आहे त्याच्यामधले देखील गाळ काढून ते स्वच्छ करून घेतलेलं आहे, म्हणजे स्वच्छ पाण्याचा पाणी पुरवठा हा व्यवस्थित होऊ शकेल। गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या बसवल्या, त्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत, निर्जंतुक करून घेतलेलं आहे। त्याशिवाय स्वच्छतेच्या दृष्टीनं काम अजूनही चालू आहे। गेल्या 2 दिवसामध्ये बऱ्यापैकी सगळी तयारी, म्हणजे जवळजवळ आता 90-95% तयारी झाली आहे आणि बाकीच्या तयारीच्या पाठीमागे आम्ही लागलेलो आहोत। सालाबादप्रमाणे 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती होत आहे, तर ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व कामकाजाचा पूर्ण होत आला आहे। माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे, उपसरपंच रमेश मोरे, ग्रामविकास अधिकारी SP कांबळे आणि ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, त्या सर्वांनी मिळून कामकाजाचा पूर्ण होत आला आहे।